Welcome in this channel made for semi-English and explained in Marathi. If you like my channel, then subscribe and like and share my videos to other also based on reduced syllabus. तर हा जे व्हिडिओ मी तयार केलेले आहेत या वर्षीच्या रिड्यूस्ड केलेल्या सिलेबसनुसार म्हणजे कमी केलेल्या सिलेबसनुसार हे तयार केलेले आहेत. लेट अस स्टार्ट द न्यू चॅप्टर हिअर. चॅप्टर नंबर 6 दॅट इज ॲनिमल क्लासिफिकेशन मीन्स प्राण्यांचं वर्गीकरण. यातला सुरुवातीचा भाग जो आहे कॅन यू रिकॉल हा कॅन्सल केलेला आहे. लेट्स अस जस्ट रिकॉल हा जो चार्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम या ठिकाणी दिलेला हा तुम्ही गेल्या वर्षी बघितलेला हा नुसतं तुम्हाला भरायला दिलेला आहे. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोकॅरियोट, युकॅरियोट. प्रोकॅरियोटमध्ये किंगडम मोनेरा, युकॅरियोटमध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये किंगडम प्रोटिस्टा, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये there are two types with cell walls, without cell wall. With cell wall there are autotrophs, kingdom Plantae. Heterotrophs, kingdom Fungi. Without cell wall, kingdom Animalia. See now, let us see. We have studied the plant classification in last year. It helped us to understand the diversity of plants among around us. गेल्या वर्षी तुम्ही वनस्पतीमधलं वर्गीकरण बघितलेलं आहे आणि त्यामध्ये प्लॅन्ट्समधली जी डायव्हर्सिटी आहे आपल्या सभोवतालची ही तुम्हाला माहिती झालेली आहे. यू मस्ट बी लुकिंग व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स अराउंड यू. सम ऑफ ॲनिमल्स आर टू स्मॉल whereas some are too big. Some animals are terrestrial whereas some animals are aquatic. Some animals crawl on the land, some swim in water, whereas some fly in the air. Some animals have scales on the skin, whereas some have feathers or hairs. In this way, there is huge diversity among the animals too. आता आपण आपल्या सभोवताली व्हरायटीज ऑफ ॲनिमल्स आपण बघतो. अनेक प्रकारचे विविधता असलेले प्राणी बघतो. त्याच्यामध्ये काही स्मॉल असतात, लहान असतात. काही टू बिग म्हणजे प्रचंड मोठे असे असतात. काही टेरेस्ट्रियल जमिनीवरती राहणारे भूचर. काही ॲक्वॅटिक जलीय पाण्यामध्ये राहणारे. काही ॲनिमल्स क्रॉल ऑन लँड सरपटणारे देखील असतात. काही स्विम इन वॉटर पाण्यामध्ये पोहणारे असतात. सम फ्लाय इन एअर पक्ष्यासारखे जे आहे ते हवेमध्ये संचार करणारे उडणारे असतात. सम ॲनिमल्स हॅव स्केल्स ऑन द स्किन. स्केल्स म्हणजे खवलं असतात काही त्वचेवर काही ॲनिमलच्या. आता तुम्हाला हे लहान वर्गामध्ये झालेलं आहे, ऑलरेडी माहीतच आहे. काहींना फिदर्स म्हणजे पक्ष्यासारख्या प्राण्यांना काय असतात फिदर्स म्हणजे पिसं असतात. काहींच्या अंगावरती केस असतात. आता उदाहरणार्थ माकडाच्या अंगावरती केस असतात. फिदर्स पक्ष्यांच्या ऑल बर्ड्स त्यांच्यावरती फिदर्स असतात. स्केल्स सापासारखे जे प्राणी आहेत त्याच्यावरती अंगावरती स्केल्स म्हणजे खवले असतात. त्याच्यानंतर देअर इज ह्यूज डायव्हर्सिटी अमंग द ॲनिमल्स टू. प्राण्यामध्ये सुद्धा ह्यूज डायव्हर्सिटी म्हणजे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विविधता आहे जशी वनस्पतीमध्ये आहे तशी. अकॉर्डिंग टू रिसेंट स्टडीज अलीकडच्या केलेल्या अभ्यासानुसार एस्टिमेटेड द नंबर ऑफ ॲनिमल स्पीसीज ऑन द अर्थ अप्रॉक्सिमेटली 7 मिलियन. अलीकडच्या केलेल्या अभ्यासानुसार ॲनिमल स्पीसीज प्राण्यांच्या जाती किती आहेत तर ॲप्रॉक्सिमेटली अंदाजे 7 मिलियन म्हणजे 7 दशलक्ष इतक्या प्रकारच्या प्राण्यांच्या प्रजाती आपल्याला पृथ्वीवरती आढळून येतात. इट इज इम्पॉसिबल टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीसीज. आता इतक्या 7 दशलक्ष प्रकारच्या जर प्राण्यांच्या प्रजाती असतील तर नक्कीच हे आपल्यासाठी इम्पॉसिबल अशक्य आहे टू स्टडी ईच अँड एव्हरी स्पीसीज. प्रत्येक स्पीसीजचा प्रजातीचा स्टडी करणं हे आपल्यासाठी अशक्य आहे. However, if groups and subgroups of animals are formed
डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस इट विल मेक इट व्हेरी इझी टू स्टडी सच व्हास्ट व्हरायटीज ऑफ ॲनिमल. आता इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे ॲनिमल्स आहेत ते आपल्याला कधी त्यांचा अभ्यास करणं सोपं होईल? इफ ग्रुप्स अँड सब ग्रुप्स, त्यांचे काही गट आणि उपगट आपण तयार केले. कशानुसार गट आणि ग्रुप्स आणि सब ग्रुप्स पाडायचे आहेत? तर डिपेंडिंग अपॉन द सिमिलॅरिटीज, त्यांच्यामध्ये काही सिमिलॅरिटीजमध्ये साम्य असतं त्यांच्यामध्ये, त्याच्यानंतर काही भेद असतात, काही फरक असतात, त्याच्यानुसार हे सब ग्रुप्स आणि सब ग्रुप्स पाडायचे. इट विल मेक इट व्हेरी इझी टू स्टडी सच व्हास्ट व्हरायटी ऑफ ॲनिमल्स. आणि अशा पद्धतीनं जर आपण गट आणि उपगट तयार केले तर प्रचंड संख्येनं असलेल्या प्राण्यांचा अभ्यास करणं आपल्याला व्हेरी इझी म्हणजे अतिशय सोपं जाईल. व्हॉट इज मीन बाय ॲनिमल क्लासिफिकेशन? तर हिअर फॉर्मेशन ऑफ ग्रुप्स अँड सबग्रुप्स ऑफ ॲनिमल्स डिपेंडिंग अपॉन सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग द ॲनिमल्स इज कॉल्ड ॲज ॲनिमल क्लासिफिकेशन. थोडक्यात आत्ताच आपण बघितलेलं आहे की ॲनिमल्सचं काय करायचं, त्यांच्या सिमिलॅरिटीज किंवा डिफरन्सेस म्हणजे साम्य आणि फरक भेदभाव यांच्यानुसार ग्रुप आणि सबग्रुप गट आणि उपगट तयार करणं, यालाच काय म्हटलं जातं? ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजे प्राण्यांचं वर्गीकरण असं म्हटलं जातं. हिस्ट्री ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन या ठिकाणी यावर्षी आपल्याला अभ्यासाला काय केलेली आहे? कॅन्सल केलेली आहे. सी नेक्स्ट पॉईंट, बेनिफिट्स ऑफ ॲनिमल क्लासिफिकेशन. हा क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारला जातो. वर्गीकरणाचं फायदे नेमके काय आहेत? फर्स्ट बेनिफिट इज स्टडी ऑफ ॲनिमल्स बिकम्स कन्व्हिनियंट. अशा पद्धतीनं ग्रुप आणि सबग्रुप आपण पाडले म्हणजे त्यांचं क्लासिफिकेशन जर आपण केलं तर स्टडी बिकम्स कन्व्हिनियंट, प्राण्यांचा अभ्यास करणं कन्व्हिनियंट होतं म्हणजे सोयीचं होतं. सेकंड बेनिफिट इज स्टडी ऑफ फ्यू ॲनिमल्स फ्रॉम अ ग्रुप हेल्प्स टू अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ॲनिमल ग्रुप. आता यामध्ये नेमकं काय होतं की त्या गटातल्या फ्यू ॲनिमल्सचा मोजक्याच प्राण्यांचा अभ्यास जरी आपण केला तरीसुद्धा आपल्याला त्याची मदत कशासाठी होते तर अंडरस्टँड अबाउट दॅट एंटायर ग्रुप ॲनिमल ग्रुप, त्या गटातल्या सगळ्याच प्राण्यांविषयी माहिती मिळते. हा दुसरं बेनिफिट म्हणजे दुसरा फायदा वर्गीकरणाचा आहे. तिसरा, इट गिव्ज आयडिया अबाउट ॲनिमल इव्होल्युशन. आणि याच्यामध्ये प्राण्यांच्या उत्क्रांतीविषयी देखील माहिती मिळते गट आणि उपगट पाडल्यामुळं. चौथा जो आहे या ठिकाणी चौथा आहे ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड विथ ग्रेट ॲक्युरेसी. क्लासिफिकेशनचं चौथं बेनिफिट जे आहे फायदा आहे, ॲनिमल्स कॅन बी इझिली आयडेंटिफाईड. प्राण्यांना आपण सहज ओळखू शकतो किंवा ओळखणं सोपं होतं आणि त्याच्यामध्ये ग्रेट ॲक्युरेसी म्हणजे अचूकता देखील येते. पाचवं बेनिफिट, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. आणि याच्यामध्ये काय होतं, प्राण्यांचं इतर सजीवांचे असलेलं जे नातं आहे ते देखील समजायला या ठिकाणी आपल्याला मदत होते. रिलेशनशिप ऑफ ॲनिमल्स विथ अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एका ॲनिमलशी दुसऱ्या ॲनिमलशी असलेली रिलेशनशिप म्हणजे नातं समजायला मदत होते. त्याचबरोबर सहावं बेनिफिट, इट हेल्प्स टू अंडरस्टँड द हॅबिटॅट ऑफ ईच ॲनिमल अँड इट्स एक्झॅक्ट रोल इन द नॅचर. त्याचबरोबर सहावं जे बेनिफिट आहे क्लासिफिकेशनचं, प्रत्येक प्राण्याचा हॅबिटॅट म्हणजे अधिवास, त्याच्यानंतर इट्स एक्झॅक्ट रोल इन द नॅचर, निसर्गामधलं त्याचा एक्झॅक्ट रोल म्हणजे त्याचे नेमकं स्थान काय आहे ते समजायला आपल्याला मदत साहजिकच या ठिकाणी होत असते. त्याचबरोबर आता आपण बघूया पुढचा जो शेवटचा आहे याच्यामध्ये, इट हेल्प्स टू अंडरस्टँड व्हेरियस ॲडॅप्टेशन शोन बाय द ॲनिमल्स. आणि शेवटचं बेनिफिट फायदा जो आहे, प्राण्यामधील वेगवेगळ्या ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत, प्राण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अनुकलन झालेलं आहे, त्या अनुकलनाविषयी सुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. आता पुढचा पॉईंट या ठिकाणी आपण अगदी थोडक्यात बघणार आहे. ॲनिमल क्लासिफिकेशन, प्राण्यांचं वर्गीकरण, डिपेंडिंग अपॉन नोटोकॉर्ड वेदर इट इज प्रेझेंट ऑर अबसेंट, डिपेंडिंग अपॉन दॅट पॉईंट ॲनिमल क्लासिफिकेशन. म्हणजे नोटोकॉर्ड आहे किंवा नाही, नोटोकॉर्ड मीन्स पृष्ठरज्जू, एखाद्या प्राण्यामध्ये आहे किंवा नाही त्याच्यावरून ॲनिमलचं क्लासिफिकेशन
दोन गटामध्ये केलं जातं, नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स म्हणजे असमपृष्ठरज्जू, कॉर्डेट्स मीन्स समपृष्ठरज्जू. आता या दोन्ही गटामधल्या प्राण्यांची काही कॅरेक्टर्स आहेत. एकाच चार्टमध्ये हे मी काय केलेले या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला थोडक्यात अगदी. ही कॅरेक्टर्स जी आहेत ती नॉन कॉर्डेट्सची आणि कॉर्डेट्सची आहेत. पहिलं कॅरेक्टर काय आहे तर नोटोकॉर्ड. नोटोकॉर्ड मीन्स हिअर आपल्याला ही नोटोकॉर्ड जे आहे पृष्ठरज्जू जो आहे तो ॲब्सेंट का प्रेझेंट आहे हे आपल्याला बघायचं याच्यामध्ये. तर आता नॉन कॉर्डेट ॲनिमल्स जे आहेत, नोटोकॉर्ड इज ॲब्सेंट हिअर. नॉन कॉर्डेट्समध्ये नोटोकॉर्ड आहे ॲब्सेंट. कॉर्डेट ॲनिमल्समध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असते म्हणजे असते. फॅरेंजियल गिलस्लिट्स और लंग्स नॉन कॉर्डेट्समध्ये ॲब्सेंट असतात, कॉर्डेट्समध्ये प्रेझेंट असतात. फॅरेंजियल गिलस्लिट्स म्हणजे किंवा लंग्स हे जे आहेत हे काय आहे तर रेस्पायरेटरी सिस्टीम आहे थोडक्यात. ही रेस्पायरेटरी सिस्टीम याच्यामध्ये ॲब्सेंट असते, याच्यामध्ये प्रेझेंट असते. त्याच्यानंतर तिसरा जो पॉईंट आहे कॅरेक्टर आहे या दोन्ही ग्रुपमधलं नर्व कॉर्ड. नर्व कॉर्ड म्हणजे चेतारज्जू. आता चेतारज्जू नॉन कॉर्डेट्समध्ये इफ प्रेझेंट जर प्रेझेंट असेल तर व्हेंट्रल साईडला म्हणजे अधर बाजूस वरच्या बाजूला असतो का आणि कसा असतो सॉलिड म्हणजे भरीव असतो आणि पेअर्ड म्हणजे जोडीमध्ये असतो. कॉर्डेट्समध्ये काय असतो हा प्रेझेंट असतो. कुठं असतो प्रेझेंट डॉर्सल साईड पृष्ठबाजूला असतो. होलो म्हणजे पोकळ आणि सिंगल एकच असतो. हार्ट चौथं कॅरेक्टर आहे हार्ट. नॉन कॉर्डेट्समध्ये इफ इट इज प्रेझेंट व्हेन हार्ट इज प्रेझेंट. कुठं असतं ते डॉर्सली लोकेटेड. डॉर्सल म्हणजे पृष्ठबाजूला असतं आणि कॉर्डेट्समध्ये हे प्रेझेंट असतंच आणि कुठं असतं तर व्हेंट्रली लोकेटेड म्हणजे या ठिकाणी अधर बाजूला प्रेझेंट असतं. असं थोडक्यात मी तुम्हाला नॉन कॉर्डेट आणि कॉर्डेटची जी कॅरेक्टर्स वैशिष्ट्य आहेत ही थोडक्यामध्ये या चार्टद्वारे समजून सांगितलेली आहेत. नाऊ सी what is notochord? Notochord is a long rod-like supporting structure present on dorsal side of animal body. It keeps the nerve tissue isolated from the remaining body. What it means? Notochord म्हणजे पृष्ठरज्जू जो आहे इट इज अ रॉड-like supporting structure. लांब दोऱ्यासारखी आधार देणारी रचना असते. प्रेझेंट ऑन डॉर्सल साईड म्हणजे अधर बाजूला असते. इट कीप्स द नर्व टिश्यू आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी. आणि प्राण्यांच्यामध्ये ही जी संरचना आहे ती पृष्ठबाजूला तर असते आणि टिश्यूज आयसोलेटेड नर्व टिश्यू जे आहेत त्याला आयसोलेटेड फ्रॉम रिमेनिंग बॉडी कीप करण्याचं काम ठेवण्याचं काम या ठिकाणी करते. आता या ठिकाणी दाखवलेली आहे बघा नोटोकॉर्ड. या ठिकाणी नोटोकॉर्ड कुठं आहे तर इथं आहे बघा. हा मधला जो भाग आहे it is notochord. This is a long rod-like supporting structure. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ॲनिमलच्या बॉडीमध्ये हे नोटोकॉर्ड रॉड-like स्ट्रक्चर सपोर्ट करण्यासाठी असतं. आता ह्याच्यामध्ये थोडक्यात ह्या ठिकाणी आपण वर्गीकरण या ठिकाणी बघूया. किंगडम ॲनिमॅलिया म्हणजे प्राणीसृष्टी. प्राणीसृष्टीचं वर्गीकरण कशामध्ये केलेलं आहे तर सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आणि सब किंगडम कॉर्डेट्स. उपसृष्टी असमपृष्ठरज्जू आणि उपसृष्टी समपृष्ठरज्जू. आता हे नॉन कॉर्डेट जे आहेत त्याचे पुन्हा फायलम 10 संघामध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. ते 10 संघ या ठिकाणी ओळीनं दिलेले आहेत. हे आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. म्हणजे kingdom Animalia is divided into non-chordates and kingdom chordates. Non-chordates also divided into phylum 10 phylum 10 संघामध्ये रूपांतर केले. फर्स्ट वन इज प्रोटोझोआ, सेकंड वन इज पोरिफेरा, थर्ड वन इज निडारिया, फोर्थ वन इज प्लॅटीहेल्मिंथेस,
5th one is Aschelminthes. 6th one is Annelida. 7th one is Arthropoda. 8th one Mollusca. 9th Echinodermata. 10th Hemichordata. असं हे नॉन कॉर्डेटचे 10 संघ किंवा फायलम्स आहेत. ते डिटेलमध्ये 10 फायलम आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर ॲनिमल किंगडम जे आहे त्याचे दुसरा जो भाग आहे सब किंगडम कॉर्डेट्स. हा कॉर्डेट्सचे मधले जे सगळे ॲनिमल्स आहेत ते एकाच फायलममध्ये एकाच संघामध्ये, त्या संघाचं नाव देखील काय आहे कॉर्डेट्सचं, कॉर्डॅटा असंच आहे. आणि या कॉर्डॅटामध्ये परत 3 मेन ग्रुप आहेत बघा. फर्स्ट वन इज युरोकॉर्डेटा, सेकंड वन इज सिफॅलोकॉर्डेटा, थर्ड वन इज व्हर्टिब्रेटा. आता व्हर्टिब्रेटा तुम्हाला माहिती आहे पृष्ठवंशीय प्राणी. ह्या पृष्ठवंशीय प्राण्यांचा हा तिसरा जो गट आहे कॉर्डेटामध्ये 3 महत्त्वाचे जे गट आहेत त्याच्यामधला तिसरा जो आहे त्याचं पुन्हा 6 क्लासेस म्हणजे 6 वर्ग आहेत. त्याच्यामध्ये पहिला जो आहे सायक्लोस्टोमॅटा चक्रमुखी, 2 पायसेस मत्स्य वर्ग, 3 ॲम्फिबिया उभयचर, 4 रेप्टालिया सरीसृप, 5 ॲव्हेज पक्षी, 6 मॅमेलिया म्हणजे या ठिकाणी सस्तन प्राण्यांचा गट. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण हा पहिला जो पॉईंट आहे या चॅप्टरमधला ॲनिमल क्लासिफिकेशनचा या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे. हिअर वी हॅव कंप्लीटेड धिस पॉईंट इन धिस व्हिडिओ. See the next point of this chapter into next video. You can also see my chapters or videos in playlist also. Thanks for watching this video.